पण कशात मॅडम? म्हणजे अविनाश सरांची आई? हे मॅडम म्हणू नको, त्यांना राग येतो. आई साहेब म्हण. मॅडम म्हटलं ना की छडी घेऊन मारतात त्या. बापरे. हो, पण प्रेमानं जवळ सुद्धा घेतात आणि विचारतात, का ग लागलं का? जितक्या कडक शिस्तीच्या आहेत ना, तितक्याच मृदू स्वभावाच्या आहेत आऊ. 100% सहमत आहे तुमच्याशी. सगळ्यांशी त्यांनी एक वेगळंच नातं निर्माण केलंय. स्टाफच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या नावाने ओळखतात. हो, आमची ही हजेरी होती ना, तेव्हा रोज मला त्या फोन करून चौकशी करायच्या. मुलांना दिवाळीसाठी फराळ पाठवायच्या. माझ्या मुलांनी त्यांना एवढं पाहिलं नाही, पण माझ्या मुलांसाठी आऊसाहेब म्हणजे त्यांच्या आजीच आहेत. खरंय, त्या आल्या ना की ऑफिसचं घर होतं. मग पुरणपोळ्या काय, डाळिंबी उसळ काय. कित्येक वर्ष झाली त्यांच्या हातचं खाऊन, पण जिभेवरची चव काही जात नाही. आता एवढं ऐकल्यानंतर तर त्यांना भेटल्याशिवाय करमणार नाही. हो, पण चुकल्यावर धपाटा पण लक्षात ठेवा. पण तेवढ्याच मायेने ते जवळही करतात ना, मग बस. हो, करतील ना. हे उत्तम, पण लवकरात लवकर यायला हवं ना आऊनी ऑफिसमध्ये. म्हणजे नवीन लोकांच्या ओळखी होतील लवकरात लवकर. आता पुढच्या वर्षीच येतील. अगं बाई, पुढच्या वर्षी? बापरे. अगं ये बापरे काय, 2 दिवसांनी पुढचंच वर्ष आहे. अरे हो, खरंच की लक्षातच नाही आलं माझ्या. आपलं नवीन वर्ष म्हणजे पाडव्याला. हो, अगदी बरोबर. बापरे, सगळंच पटतंय की यांना नवीन ऑफिस मध्ये आल्यापासून. नाही म्हणजे सगळ्यांचं सगळंच पटतंय नवीन ऑफिस मध्ये आल्यापासून. नाही नंदिनी मॅडम, 1 मिनिट. गुढीपाडवा हे आपलं नवीन वर्ष आहे हे मान्य, पण 31 डिसेंबर सुद्धा सेलिब्रेट करायलाच हवा. नाही 1 मिनिट ऐका माझं. आपण कॅलेंडर तेच लावतो, इनफॅक्ट तेच कॅलेंडर फॉलो करतो आपण. मग ते नवीन वर्ष का नाही? हो, मी तर नवीन वर्षाचं धूम धडाक्यात स्वागत करणार आहे. हा, जय, तुझा 31st नाईटचा काय प्लॅन आहे? ते विशेष नाहीये ना काही? मग 31st ला ना? वा, कालचा सगळा दिवस हा जागा ठरवण्यात गेला. आता आजचा दिवस हा 31च्या प्लॅनिंग मध्ये घालवू नका. तुमचं जे काही प्लॅनिंग करायचं असेल ना, ते आई साहेबांनी जो डबा पाठवलाय ते खाताना करा. सावकाश. बस बस सावकाश. अण्णा. हो ग बाई, थकवा आला नाही अण्णांना? मी इथेच बसतो. हे तुमचं ना असं असतं अण्णा. आता बरं वाटत नाहीये ना तुम्हाला, आराम करायचात ना, जा ना आपल्या खोलीमध्ये आराम करा. तर तुम्ही इथे बसलात, बघितलत ना अण्णा. तब्येतीची काही तक्रार असेल तर लगेच सांगा. हा, मागच्या वेळी सारखं नको. ऍसिडिटी म्हणून म्हणत राहिलो आणि केवढ्याला पडलं बघितलत ना. यांची एकट्याची केवढी धावपळ झाली काय सांगू. नाही म्हणजे जयने पण केली हो मदत, केली त्याने धावपळ, खर्च केला. काय ग, किती खर्च झाला ग एकूण? अण्णा, तुम्ही आज जाऊन पडता का, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. हो, बरं तर वाटायलाच हवं. एवढे पैसे खर्च केल्यानंतर, आणि एवढ्या खर्चामध्ये 4 वस्तू आले असते नाही घरात चांगल्या शोभेच्या. वहिनी, अगं तू माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नकोस हा दीदी. म्हणजे
मला पण काळजी आहेच ना ग अण्णांची. अण्णांसाठी 4 वस्तू घरात आल्या असत्या असं म्हणायचं होतं मला, हो की नाही हो? आता काय आहे ना, आपलं माणूस आजारी आहे म्हटल्यानंतर खर्च होणारच. खर्च झाला की थोडं दुःख होतच ना ग. पण आपलं माणूस सुखरूप आहे हे समाधान त्या दुःखापेक्षा खूप मोठं आहे, हो की नाही हो? हो. कसं आहेस बाळा? अण्णा तुम्ही कशा आहात? बरं आहे. मला तुमची खूप आठवण येत होती. मी आईला म्हणालो सुद्धा मला अण्णांना भेटायला नाही, पण आईने मला नेलंच नाही. अरे शाळा नव्हती का तुझी बाळा? मग मला संडेला का नाही नेलंस? होमवर्क कोणाचा राहिला होता बाकी? तो तर मी रात्रीच केला होता शनिवारी. चिनू, आता अण्णा घरी आलेत ना, मग त्यांच्याशी खूप गप्पा मार. आता त्यांना तू गोष्टी सांगायच्यास, पण त्रास द्यायचा नाही. त्यांची काळजी घ्यायची. मी पण आता तुझ्यासारखीच काळजी घेणार अण्णांची. ते काय जय कुठे राहिला ग? तो औषध आणायला गेलाय वहिनी. हो का? बरं बरं, आणू देत. ए आदिती, अगं त्याला जरा फोन कर. हा, जेवण घेऊन यायला सांग ना त्याला. म्हणजे आता एवढ्या रात्री कोण जेवण बनवणार ना? मी असं करतो, मी जाऊन घेऊन येतो. अहो जय बाहेरच आहे ना, तो आणेल ना येताना. तुम्ही कशाला जाताय आता बाहेर? तुम्ही हातपाय धुवून घ्या जरा. चिनू, जा बाबांना जरा टॉवेल काढून दे. जा जा. ये चिन. आदिती, हा अगं फोन कर ना जयला. त्याला काही स्वप्न पडणार नाहीये आपल्यासाठी जेवण आणायचंय म्हणून. कर कर कर, फोन कर. हो. आणि पिझ्झा पण आणायला सांग त्याला. हे चिनूसाठी बिचारा किती दिवस म्हणत होता माहितीये का, पिझ्झा खायचाय. पण बघितलंस ना, नेमके अण्णा आजारी पडले, मग कसं काय ग त्याला पिझ्झा खायला घालायचा? कर कर, फोन कर. हो. मी काय म्हणते वहिनी, अण्णांसाठी आपण बाहेरून नको आणायला जेवण. अगदी माझ्या मनातलं बोललीस ग. एक काम कर ना, खिचडी कर ना पटकन. मी तुला शिकवली मग मुगाची खिचडी. करते. हा कर. फोन कर ना त्याला. हो करते. किती वेळ हिला एक खिचडी बनवायला. पोटात कावळे कोकलतात एकतर माझ्या. जेवणाचं पार्सल आणि चिनूसाठी पिझ्झा. हो दे. अरे एक काम कर ना, तू हे आदितीला नेऊन दे. गरम गरम वाढेल ना तुम्हाला सगळ्यांना. हा ठीक. चिनू ये रे, काकांनी पिझ्झा आणलाय तुझ्यासाठी. ये. चिनू येतोस ना? खिचडी मस्त गरम गरम केली मी. खाऊन घ्या, बरं वाटेल. ठीक आहे, सावकाश. जयची आई अगदी अशीच खिचडी बनवायची. हीच. मी फक्त प्रयत्न करते अण्णा. आईंना कधी पाहिलं नाही,
पण आतापर्यंत जयकडून त्यांच्याविषयी जेवढं काही ऐकलंय ते ऐकून तरी हेच वाटतं की मी त्यांची जागा घेण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. साडीत आमच्याकडे एक जुना ट्रान्झिस्टर होता. एकदा जयची आई म्हणाली, बिघडलाय तो, आपण दुरुस्त करून आणूया. मी म्हटलं, अगं तो दुरुस्त करणार त्या खर्चात नवीन येईल. ती काय बोलली नाही. ती तुम्ही सुद्धा सोन्या गोष्टीवर उगाच खर्च केलात. अण्णा, असं नाही हा म्हणायचं. तुम्हाला इथे राहायला आवडत नाही का? नाही, ठीक आहे. अगं पण तुम्ही नोकरी करतात, पुन्हा मला बघायला इथे येतात, तुमची दगदग होते किती. शिवाय भाड्यानी राहतात तिथे. केतकर चांगले आहेत तसे. खरंच खूप चांगले आहेत ते. सांभाळून घेतात आणि समजूनही. अण्णा, तुम्ही या ना तिथे राहायला. नको, माझं ओझं कशाला तुम्हाला. अण्णा, अदिती, शैला मॅडम, त्याला जे काही करायचं होतं ना ते लवकर कर म्हणाव. त्याचं स्वप्न पूर्ण कर. मग मी येतो तुमच्याकडे राहायला. आता माझं ओझं नको उगाच. अण्णा, तुमचा हाच विश्वास आम्हाला धीर देतो. आणि बघा, येणारं हे वर्ष तुमचं हे स्वप्न नक्की पूर्ण करेल. आज काय पेपर वाचून बातम्या द्यायला जाणारच वाटतं. का तुम्ही काय रोज पेपर वाचून बातम्या द्यायला जाता का? काय काय बोलतेस काय तू? अहो, मग तुम्ही असं का विचारलं? बायकांना घरात काय चाललंय याबरोबर बाहेर काय चाललंय हे कळलं तर काही बिघडतं का? प्रश्न वाढत चालले तुमचे. मग काय, फक्त तुमच्याच प्रश्नांची उत्तर द्यायची? तुम्ही विद्रोही होत चाललात असं नाही वाटत तुम्हाला? आजकाल अरेला कारे म्हणत चाललाय तुम्ही. मी आहे तशीच आहे बर का. तुमचा दृष्टिकोन बदललाय. वा, पुन्हा तेच. तुम्ही काय नवीन वर्षात संकल्प सोडले की काय? माझं काय ऐकायचं नाही म्हणून? इतक्या वर्षात जे जमलं नाही ते ह्या वर्षात जमणार आहे. काय काय रे कोण काय? आम्हा नवरा बायकोचं बोलणं चोरून ऐकत होतात की काय दोघं? नाही नाही काका, आम्ही निघतोय हेच सांगायला आलो होतो. ऐकायचं ठरवलं नाही ना तरी सुद्धा ऐकायला जाईल इतक्या मोठ्यांदा बोलताय तुम्ही. मला नाही जमत वेगवेगळे प्लॅन करायला. तुमच्यासारखी नवीन वर्षाचा काही प्लॅन केला असेल तुम्ही तिघांनी? अहो, काहीतरीच काय, तुम्हाला सांगितल्याशिवाय करणार आहे का? बरं, तू नसशील गेला, या दोघांचं असेलच. काय पार्टी बिर्टी करणार असाल रात्री? नाही नाही काका, असं काही नाहीये, आम्ही घरीच येणार आहोत. हे आत्ता सांगाल आणि रात्री काहीतरी नवीन कारण सांगाल. ए जय, याद राखा, काही गडबड करून घरी आलास तर. हो, काहीतरी काय बडबडताय?
अपेक्षित उत्तरं सांगतो यांची. हे बघा, वेळेत आलात तर घरात येईन, हा, नाही तर नो एंट्री. उगाच धांगड धिंग करणं मला आवडत नाही. आदल्या रात्री उशिरापर्यंत जागायचं आणि नवीन वर्षाच्या पहिल्या सकाळी पायवर करून झोपायचं. हे नवीन वर्षाचं स्वागत तुमचं. मी रोज रात्री 10 वाजता झोपणार म्हणजे झोपणार. आतापर्यंत कुठलीही नवीन वर्षाची रात्र मी जागवली नाही. विसरलात वाटतं. तुला काय आठवतंय मी विसरायला? एकदा श्रेयसनी रात्री 12 वाजता तुम्हाला उठवून विश केलं होतं. ते गैरसमज आहे तुझा. त्याला मला काय रात्री विश करायला उठवलं नाही. त्याला रात्री ते मित्रांबरोबर पार्टीला जायचं होतं म्हणून उठवलं. हा, नवीन वर्षाच्या सुरुवातीला यांना आई बाबा नकोत, मित्रमैत्रिणी हवेत. तुम्ही काय ऐकताय? हे असंच सुरू राहील. तुम्ही जा, निघा, उशीर होईल तुम्हाला. पण हे बघा, तुम्हाला जे करायचं ते करा. हा, माझ्यासाठी अडू नका. येणाऱ्या नवीन वर्षाचं नाविन्य असेल तुमच्यासाठी, आमच्यासाठी काय सूर्यास्त आणि सूर्योदय बस. येणारं नवीन वर्ष अजून काय वेगळं आणणार आहे आमच्यासाठी? हा, काय या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. या, वेळेत आहात तुम्ही. मस्टरवर सही करा. थँक्यू. हे घ्या. तांगडे, ते रोजच आहे. हे घ्या, प्रसाद घ्या आधी. पण हे तरी कुठं नवीन आहे? बोललात, तृप्त झाले. घ्या प्रसाद घ्या. अरे आलात तुम्ही? एक मिनिट. हा, घ्या प्रसाद घ्या. आता उरलेला प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आत करा. काय कदम साहेब, काय कळलंय? सगळं कळलंय मला. नाही नाही, काही कळेल नाही तुम्हाला. काही नाही कळलं. नवरे साहेब काय? कदम साहेब हो, काय चालायचंच आहे. वेळेचा हिशोब ठेवणारा माणूस हा कामाशी आणि वेळेशी किती प्रामाणिक असतो याचं प्रत्यंतर मला तुमच्याकडे बघून आलंच. आणि त्यातून तुम्ही उशीर झाला हे मान्यही केलं. घरी 2 मुलं आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागत असेल. होणारच हो, होणारच. असा उशीर होणारच. नवरे, जाऊ मी? एवढं कौतुक. नाही, या ना, या या. हो, इथे करा सही, इथे. थँक्यू. गुड मॉर्निंग नवरे. गुड मॉर्निंग तांगडे. काय हो, तुम्ही असे रोज दारात उभे राहता आमचं स्वागत करायला? कंटाळा नाही तुम्हाला? नाही, ते माझं कामच आहे. कोण कधी आणि किती वाजता येतं ते बघावं लागतं. तुमचं नाही असं असतं नवरे. मी आता किती साधा प्रश्न विचारला, कसे तिरसटासारखे बोलले, पाहिलं ना? नाही, मग कसं उत्तर द्यायचं सांगा ना. हा, कसं म्हणजे काय? सध्या अरविंद काकांशी बोलता तसं प्रेमानी, नाही का? मी म्हणजे तसा सगळ्यांशीच प्रेमानं वागतो, बोलतो. हो, नाही, अरविंद काकांची आत्ता कसं बोललात ते पाहिलं मी. चांगलंय. सगळ्यांची प्रेमानीच वागायला पाहिजे आणि प्रेमानीच बोलायला पाहिजे. हो ना तांगडे? काय आहे की हा चांगुलपणा फक्त अरविंद काकांबरोबरच का?
तसं तसं काही नाहीये. हा काय अरविंद काका आहेत ना, त्यांच्या पोटात काही राहत नाही, पटकन बोलून जातात. सो मला कळेलच लवकर, नाही का? गुड मॉर्निंग जय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सॉरी आज जरा उशीर. नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काय वर्षातला शेवटचा दिवस आहे ना. नाही मी या दिवशी तरी चिडायचं नाही असं ठरवलंय. पण नवीन वर्षात जरा वेळेवर यायचं तेवढं बघा. आणि हो आज लेट मार्क लागणार नाहीये. करा मास्टरवर सही करा. सही करा. रजनी मॅडम, मी असंच आता सगळ्यांशी वागत राहणार आहे प्रेमानं. काय आजचा वर्षातला शेवटचा दिवस आहे ना, कळलं ना तुम्हाला? हा दिसलं ना, पण दिसतं तसं नसतं, नाही का? नवरे साहेब, तुम्ही जगाशी खोटं बोलू शकता, पण रजनी मॅडम बरोबर लय अवघड. पुढल्या वर्षी काळजी घ्या तुम्ही. अरे जय, आलास तू? घे प्रसाद घे. घे रजनी, प्रसाद घे. हो. आज सगळ्यांसाठी मी देवाकडे प्रार्थना केली. सगळ्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. नक्की पूर्ण होणार.